मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज कोण मारणार बाजी याची उत्सुकता। सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी। सगळ्यात पहिला कल फक्त न्यूज 18 लोकमत मराठीवर। मुंबई महापालिकेवर फडकणार कुणाचा झेंडा? बहुचर्चित महापालिकेचा निकाल आज होणार जाहीर। ठाकरे बंधू की भाजप शिवसेना, कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष। ठाणे आणि केडीएमसी पालिकेत कोणता ठरणार मोठा पक्ष? महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी चुरस, तर ठाकरे बंधूंचा करिश्मा दिसणार का याकडेही लक्ष। पोल ऑफ पोल्स मध्ये मुंबई महापालिकेवर फडकणार महायुतीचा झेंडा। भाजप शिवसेनेला 135 तर ठाकरे बंधूंना 63 जागा मिळण्याचा अंदाज। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मुंबईकरांचा कौल महायुतीला। शिवसेना भाजपचे 131 ते 151 जागा निवडून येण्याची शक्यता। ठाकरे बंधूंचे 58 ते 68 उमेदवार विजयी होण्याचा अंदाज। उल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन बाईकवरून घेऊन जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळलं। पुण्यात भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विश्वास। पुण्यात भाजपच्या 120 ते 125 जागा निवडून येतील, मोहोळांचा दावा। राज्यात 29 महापालिकांकरता मतमोजणीला पुढच्या काही तासात म्हणजे 10 वाजता सुरुवात होणार आहे। त्यामुळे कल यायला सुरुवात होईल। सकाळी 10 वाजल्यापासून महापालिकांचे कल हाती येतील। यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक लक्ष लागलंय ते आर्थिक राजधानी मुंबईकडे। मुंबई महापालिकेची सत्ता कुणाकडे जाते? मुंबई महापालिकेमध्ये एका बाजूला ठाकरे बंधू, दुसरीकडे भाजप शिवसेना महायुती अशी थेट लढत होती। चारही नेत्यांनी प्रतिष्ठेची लढाई केलेली आहे, पक्षांकरता सुद्धा आणि स्वतःच्या अस्तित्वाकरता सुद्धा। त्यामुळे बीएमसीवर कुणाचा झेंडा फडकतो हे बघावं लागेल। त्यापूर्वी विविध संस्थांकडून मुंबईतल्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली। यात पोल ऑफ पोल्सच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये एकूण 227 जागांकरता शिवसेना आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण पोल ऑफ पोल बघतोय। एकूण जागा 227 मुंबई विषयी आपण बोलतोय। भाजप आणि शिवसेना महायुतीला 135 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। भाजप आणि शिवसेनेबरोबर आठवले गट रिपाई सुद्धा सोबत आहे आणि उबाठाला 63 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काँग्रेस आणि वंचित एकत्र निवडणुकीला सामोरे गेलेले होते, त्यांना 16 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि इतर पक्षांना 13 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईचा पोल ऑफ पोल। ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 13 काजूवाडी इथं ईव्हीएम मशीनला घेऊन जाण्यावरनं वाद झालेला होता। उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेल्यानं अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी जाब विचारलेला होता। या ठिकाणी सकाळी एक बोगस मतदार देखील सापडला होता। पोलिसांकडे याविषयी तक्रार केली तर पोलीस संबंधित मशीन पुन्हा घेऊन आले। नेमका गोंधळ एका मशीनवरून झाला। एक मशीन कुणीतरी ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 13 मधून घेऊन जात होतं, एकच मशीन। पोलिसांना याविषयी उमेदवार आणि काही नागरिकांनी सांगितलं। अपक्ष उमेदवार होते ज्यांनी जाब विचारला की हे कुठे मशीन जात आहे। मग जेव्हा ही तक्रार पोलिसांनी थोड्या वेळाने ते मशीन आणलं सुद्धा। त्यामुळे गोंधळ उडालेला आहे। या मशीन संदर्भात नेमकं घडलं काय या अनुषंगाने
हे विचित्रच घडलंय ठाण्यामध्ये. विचित्र म्हणजे असं की एक मशीन, जे ईव्हीएम मशीन असतं ते मशीनच एक गायब करण्याचा प्रयत्न झाला आणि मग जेव्हा पोलिसांकडे तक्रार केली तेव्हा ते मशीन पुन्हा आणलं गेलं. तक्रार कोणी केली तर एक अपक्ष उमेदवार आणि अजून एक उमेदवार अशा दोघांनी तक्रार केली की हे ईव्हीएम मशीन कुठे नेलं जात आहे. मग जेव्हा ही तक्रार पोलिसांकडे केली तेव्हा ते ईव्हीएम मशीन परत आणलं गेलं. हे नेमकं काय घडलंय तर ठाण्यामधल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये काजूवाडी हा प्रभाग आहे जिथे हा सगळा प्रकार घडलाय. ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यावरून वाद झालेला आहे. प्रचंड गर्दी झालेली होती. उमेदवार आणि पोलिसांना न सांगताच एक मशीन गाडीतून घेऊन गेले, म्हणजे नेऊन जात होतं आणि अपक्ष आणि इतर उमेदवार यांनी याविषयी जेव्हा मग जाब विचारला तेव्हा थोड्या वेळाने पोलिसांनी ते मशीन पुन्हा आणलेलं आहे. हा सगळा काय प्रकार आहे याची चौकशी व्हायला हवी. अत्यंत गंभीर बाब आहे ही. म्हणजे सत्ताधाऱ्यांवर जे आरोप केले जात आहेत, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे, ईव्हीएम मशीन्स बदलणे, अशा प्रकारचे जे आरोप मागच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळाले ते सगळे खरे ठरतील की काय अशी शक्यता निर्माण होणारं हे उदाहरण आहे. त्यामुळे या मशीन संदर्भात नेमकं घडलं काय, हे मशीन कोण नेत होतं, का नेत होतं, कुठे नेत होतं, या सगळ्या गोष्टी समोर येणं नितांत गरजेचं आहे. आजचा मोठा दिवस आहे. कालचा मतदानाचा दिवस होता, त्या दिवशी रात्री असा प्रकार घडलाय. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. परत एकदा आपण आर्थिक राजधानी मुंबई विषयी बोलूया. या मुंबईमध्ये गेली 9 वर्ष काय म्हणजे महापालिकेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे यावेळी काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. कोण बाजी मारतं हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि यावेळेला मागच्या 9 वर्षांमध्ये इक्वेशन सुद्धा बदललेली आहेत. राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्यात, शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात, ठाकरे बंधू म्हणजे एका बाजूला मनसे आणि उबाठा दोन्ही एकत्र आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात वेगवान निकाल हे आपल्याला न्यूज 18 मराठीवर बघायला मिळणार आहेत. भाजप शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते. 227 जागा, 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपण थेट बोलूया आमच्या सहकारी सुस्मिता यांच्याशी. सुस्मिता, गेले मागचा 15-20 दिवस, 1 महिना ग्राउंड लेवलला तू फिरते आहेस मुंबईभर. काय चित्र बघायला मिळत आहे? एक्झिट पोल आपल्या समोर आहेत, मतदानाचा टक्का आपल्या समोर आहे. खरं तर मुंबईकरांनी आपला महापौर कोण असेल हे मतपेट्यांमध्ये कैद झालेलं आहे. आज अधिकृतपणे याची घोषणा होणार आहे आणि त्याकरता मतमोजणीची प्रक्रिया 10 वाजता सुरू होणार आहे. साधारणपणे 10,000 मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया ही पार पडल्यानंतर आज आपण जर बघितलं तर 23 सेंटर आहेत, 23 स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेले आहेत जिथं थेटपणे या सगळ्या मतदान प्रक्रियेची मोजणी केली जाणार आहे. ईव्हीएम मशीन्समधनं ही मतप्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता मतमोजणीसाठीची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे मतमोजणी कशा पद्धतीने होणार आहे तर प्रत्येकी 14 टेबल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 5 फेऱ्या, प्रत्येक वॉर्डसाठी 5 फेऱ्या होणार आहेत आणि 5 फेऱ्या ज्या वेळेला होतील त्यावेळेला एका वेळेला काउंटिंगसाठी 2 प्रभागांची मतमोजणी ही एकत्रितपणे होणार आहे. याचाच अर्थ 14 टेबल वरती प्रत्येकी 5 फेऱ्या करत पहिल्या 2 प्रभागांची जी आकडेवारी आहे ती समोर येईल. त्यानंतर उर्वरित प्रभागांचा निर्णय हा हळूहळू आपल्या समोर येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये टपाल मतदानाची मोजणी केली जाते आणि सध्या आपण याच मतमोजणी सेंटरच्या आतमध्ये नेमकी काय लगबग सुरू आहे, कशा पद्धतीने पूर्वतयारी करण्यात आली आहे ते बघतोय. रिचर्डसन या सेंटरवरती सध्या आहोत. ए, बी आणि ई या विभागातली ही मतमोजणी प्रक्रिया इथं पार पडणारे सगळे अधिकारी कर्मचारी हे सज्ज आहेत. जे 14 टेबल आपण दोन्ही बाजूला बघतोय तिथंच पहिल्यांदा मशीन्स येतील आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर प्रतिनिधी जे असतील, उमेदवारांचे प्रतिनिधी हे दुसऱ्या बाजूला असणार आहेत. त्यामुळे अतिशय महत्वाची लढत मुंबईतील शेवटचा वॉर्ड 227 त्याचा निकाल सुद्धा इथूनच येणार आहे. बरोबर सुस्मिता, त्यामुळे 10 वाजल्यानंतर सुरुवातीला कल आणि मग निकाल जाणून घेण्याकरता तुझ्यापर्यंत पोहोचतो. तुर्तास धन्यवाद. आता पुन्हा एकदा आपण कल्याण डोंबिवली विषयी जाणून घेऊया. कल्याण डोंबिवलीमध्ये यावेळेला भरभरून मतदानाचा टक्का वाढलेला आहे, म्हणजे भरभरून मतदान नागरिकांनी केलेलं आहे. यंदा
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये 52% मतदान झालेलं आहे. 10 वर्षांपूर्वी 45% मतदान झालेलं होतं. 20 बिनविरोध नगरसेवक निवडून आलेले आहेत. लोकांमध्ये नाराजी होती असा सूर होता, पण हीच नाराजी मतदारांनी आपल्या मतदानामधून व्यक्त केली आहे का हेही बघावं लागेल. महायुतीतले शिवसेना आणि भाजप यांच्यात आपापसातच म्हणजे ते एकत्र लढतायत, पण त्यांच्यात आपापसातच चढ बघायला मिळतोय. म्हणजे कोण मोठं होतं हे बघायला मिळत आहे. ठाकरे बंधू केडीएमसीत कसा करिश्मा दाखवतात हेही बघावं लागेल. आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी. अजित, काय सांगशील? 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. अगदी बरोबर आहे सुवर्णा. 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारणपणे 10 नंतर हे देखील तात्काळ स्पष्ट होईल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अंबरनाथचा पॅटर्न राबवला जातोय का या ठिकाणी युतीचा महापौर होतोय. मी आता धनाजी नानाजी चौधरी बहुउद्देशीय विद्यालय या विद्यालयामध्ये आहे, जिथं काउंटिंग सेंटर बनवण्यात आलेलं आहे. जवळपास 8 प्रभाग आहेत. 8 प्रभागांपैकी 2 प्रभागांचे काउंटिंग सेंटर या ठिकाणी बनवले गेलेले आहेत आणि किती टेबल होतील, कसे होतील याची सर्व यादी या ठिकाणी लावलेली आहे. 15 राऊंड होतील आणि 15 राऊंडमध्ये एकूण कशा रीतीनं कोणाला किती मतं पडलेली आहेत हे जाहीर होईल. आणि या सगळ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुवर्णा म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या इतिहासामध्येच ही निवडणूक गाजलेली आहे. बिनविरोध 20 नगरसेवक, पैसे वाटप, मारामारी, राडा, तापलेलं राजकीय वातावरण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमधून यावेळी झाल्या आणि ही निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये केंद्रस्थानी ही निवडणूक राहिलेली आहे. जे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे, उमेदवारांचे प्रतिनिधी उमेदवार स्वतः इथं आलेले आहेत. या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू होतील. साधारणपणे 9 वाजता पहिले टपाली मतदान सुरू होईल आणि त्यानंतर इथं नंतर मग प्रत्यक्ष मतदानाला प्रत्यक्ष वोटिंगला काउंटिंगला सुरुवात होईल. पण मुळात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथं जरी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली, माहिती जरी असली, तरी अनेक ठिकाणी त्यांनी बंडखोर उभे केलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची थेट मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. जो हाच वॉर्ड आहे 29 प्रभाग जो आहे, जिथं मोठा राडा झाला होता, हल्ला झाला होता, रक्तरंजित प्रचार झाला होता, पैसे वाटपाचे व्हिडिओ जे आहेत ते समोर आले होते आणि या मतदारसंघाच्या आजूबाजूचे जे वॉर्ड आहेत ते पूर्णपणे बिनविरोध निवडून आले होते. यामुळेच हा सगळा कल्याण डोंबिवलीचा परिसर जो आहे हा या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागण्याचं निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कल यायला 10 वाजता सुरुवात होईल आणि नंतर निकाल सुद्धा येतील. अचूक आणि वेगवान निकाल न्यूज 18 मराठी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. अजित, धन्यवाद. वळूया नाशिककडे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा तिरंगी सामना आहे. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि भाजप सरळ सामना निर्माण झाला. नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांचा निरुत्साह बघायला मिळाला. यंदा नाशिक महापालिकेकरता फक्त 56.67% इतकंच मतदान झालं, जे की गेल्या महापालिका निवडणुकीपेक्षा तब्बल 5% कमी आहे. त्यामुळे कमी झालेला मतदानाचा टक्का याचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे बघावं लागेल.